नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। पारनेर तालुक्यातील अस्तगाव रायतळे येथील शेतकरी खडी क्रशरमुळे हवालदिल। खडी क्रशरच्या धुळीच्या फोपाट्यात पिकाचे झालेले नुकसान, खडी क्रशर व डांबर प्लांटच्या प्रदूषणाने धोक्यात आलेले आरोग्य, तुरुंगाच्या स्फोटाने खालावलेले पाणी पातळी, खडी क्रशरच्या धुळीमुळे भाजीपाला पिकाचे झालेले नुकसान या व अशा अनेक कारणामुळे पारनेर तालुक्यातील रायतळे अस्तगाव येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत। पारनेर तालुक्यातील रायतळे व अस्तगाव शिवारात 3 खडी क्रशर व 1 डांबर प्लांट असून या उद्योगामुळे लगत असणाऱ्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात धुळीमुळे व डांबर प्लांटच्या धुरामुळे या भागातील लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। खडी क्रशरच्या फुफाट्यामुळे लगत असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे। या भागातील शेतकऱ्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून या नुकसानीमुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासन व खडी क्रशर चालकांनी शेतकऱ्यास सहकार्य करून चांगल्या पद्धतीने शेती करू द्या, अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करू देण्याची भावना या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दगडखाणीत एकाच वेळी अनेक सुरुंग लावून मोठे स्फोट घडवून आणले जात आहेत। तुरुंगाच्या धक्क्याने देखील ग्रामस्थ वैतागले असून या भागातील विहिरीची, बोरवेलची पाणी पातळी देखील घटलेली आहे। सदरचे खडी क्रशर हे वन विभागाच्या वनक्षेत्रालगत असून संबंधित खडी क्रशरला वन विभागाने कोणत्या धोरणाअंतर्गत परवानगी दिली हा संशोधनाचा विषय आहे। खडी क्रशरच्या दीर्घ मुदतीच्या खाणपट्ट्याकरिता वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे। विशेष म्हणजे वनक्षेत्रापासून 250 मीटर अंतरावर खडी क्रशरची स्थापना करणे अभिप्रेत असून सुद्धा याचे पालन या ठिकाणी झालेले दिसून येत नाही। श्री अंकुश चंद्रभान रोकडे, विद्यमान उपसरपंच रायतळे यांच्या मालकीचे खडी क्रशर अस्तगाव रायतळे शिवेवरती असून या खडी क्रशरकडे जाणारा रस्ता वनक्षेत्रातून असल्याचे मत येथील शेतकऱ्यांचे आहे व जागेवरील परिस्थिती पाहता सहज लक्षात येत आहे की सदरचा रस्ता हा वन हद्दीतून जात आहे। वन विभागाच्या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारच्या उद्योगासाठी विनापरवाना वनक्षेत्राचा वापर हा कायद्याने गुन्हा ठरतो। मग या ठिकाणी वन विभाग मूग गिळून गप्प का आहे हे समजत नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न मुदतीत सुटले नाहीत तर शेतकऱ्यांकडून सदर विषयी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन येथील शेतकरी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे देणार आहोत। पारनेर तालुका प्रतिनिधी अशोक जाधव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।